शतायुषी फॅमिलीची ओळख म्हणजे हे ब्लेसिंग माझ्या आयुष्यात आणलं ते साखरवाले मॅडमनी आणि त्यासाठी मी आजन्म त्यांचे आभारी राहीन. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे, त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न मी तुम्हाला विचारते हं. म्हणजे अगदी स्वतः उत्तर द्यायचं, की तुमच्या बाबतीत पण असं होतं का? म्हणजे बघा, नवीन साडी घातली, छान तयार झालोय, मस्तपैकी फोटो वगैरे काढलेत, स्टेटसला ठेवलेत, सोशल मीडियावरती टाकलेत आणि दर 5 मिनिटांनी आपण काय बघायला लागलोय, किती लोकांनी बघितलं, किती लाइक्स आले, किती कमेंट्स आले. म्हणजे निव्वळ अस्वस्थता, की हे आपण बघायला लागलोय, अजून कशी लाईक आले नाहीत? एवढ्याच जणांनी बघितलं? ही जी अस्वस्थता निर्माण होते ना किंवा एखादा नवीन थांबा तुम्ही प्रोजेक्ट हातात घेतलाय, छानपैकी सगळं व्यवस्थित कंप्लीट केलेलं आहे आणि पुन्हा घरी आलाय, मूड ऑफ झालाय तुमचा. कारण काय? तर कोणी अप्रिसिएशनच केलेलं नाहीये. म्हणजे काय ऑफिसमध्ये कुणी म्हटलं नाही, की "बाबा तू छान काम केलेलं आहेस." त्यामुळे तुमचा मूड ऑफ झालाय. किंवा अगदी कशाला लहान मुलं आपल्या घरातली, त्यांनी छानपैकी समजा एखादं चित्र काढलंय किंवा एखादं काहीतरी केलंय तयार आणि ते आपल्या आईला दाखवलंय आणि "कसं झालंय? कसं आलंय चित्र? छान आलंय ना?" हे आणि विचारायचं. आई म्हणते, "वाह! खूप छान आलंय, मस्त आलंय." "खरं सांग, आलंय ना खरं चांगलं?" म्हणजे इथेही क्वेशन मार्क आहेच. म्हणजे काय होतं, ह्या सगळ्या सवयी म्हणजेच व्हॅलिडेशन ॲडिक्शन, मान्यता मिळवण्याचं व्यसन. आता व्हॅलिडेशन म्हणजे काय? तर इतरांनी आपल्याला मान्यता देणं. म्हणजे आपण चांगले आहोत, आपण खुश आहोत, आपण सुंदर आहोत, आपण कर्तृत्ववान आहोत. म्हणजे आपण खूप छान काहीतरी करू शकतो. हे स्वतः नाही, दुसऱ्यानं आपल्याला म्हटलं पाहिजे. याला म्हणायचं व्हॅलिडेशन. आणि ॲडिक्शन हे काय सांगायची गरजच नाही. ॲडिक्शन म्हणजे अशी गोष्ट, जी गोष्ट आपल्याला नाही मिळाली, तर होणारी आपल्या जीवाची तगमग, अस्वस्थता म्हणजे ॲडिक्शन. मान्यता हवी असणं अगदी नैसर्गिक आहे. म्हणजे एखाद्याने आपल्याला कौतुक करावं असं आपल्याला मनापासून वाटणं, हे अगदी नैसर्गिक आहे. पण आपण आपली किंमत जेव्हा वारंवार इतरांच्या शब्दावरती ठरवत असतो, तेव्हा ही गोष्ट व्यसन बनायला लागते. म्हणजे एखाद्यानं एखादी पोस्ट टाकली, त्याला लाइक्स आले नाहीत, कमेंट्स आल्या नाहीत किंवा आपले ते हार्ट्स पाठवतात बघा, तसलं नाही आलं. ह्या गोष्टी सतत मोजत बसणं किंवा सतत चेक करत बसणं आणि त्या आल्या नाही, तर मूड ऑफ होणं किंवा साधं कशाला आपल्या घरात होत नाही का? अं, मस्तपैकी स्वयंपाक केलाय, सगळं छान आवडेल असं सगळ्यांना स्वयंपाक केलाय. पण एखाद्यानं सुद्धा चांगलं म्हटलं नाही. सगळ्यांनी अगदी छान गुटू-गुटू सगळं खाल्लं, पण हे नाही म्हटलं, चांगलं कोणच म्हटलं नाही. मग झाली की नाही इन्सिक्युरिटीची फीलिंग आली. नवऱ्यानं कौतुक केलं नाही, तरी इन्सिक्युरिटी वाटायला लागत्या.